सरपंच साहेब नमस्ते. आपल्या वारुवाडी हद्दीमध्ये कॉलेज रोड आहे, तर त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. तेथील नागरिकांची मागणी आहे की याकडं ग्रामपंचायतीने लक्ष द्यावं, लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं. खरं तर रस्त्याची दुर्दशा ही झालेलीच आहे. आपण पाहत असाल वारवाडी विभागामध्ये ज्या जलजीवन योजनेच्या कामाच्या पाईपलाईन चालू आहेत, त्या कामाचा लाईन होत असताना खरं तर दोन्ही बाजूने रस्त्याचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे. त्यामध्ये थोडीशी रस्त्याची मधल्या पट्ट्यात सानेवस्तीच्या दुरावस्था झालेली आहे. तुम्ही पाहत असाल, आपण त्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं नेवकर पुलाचं काम झालं पाहिजे पटकने. ते खरं तर आपल्या अखत्यारीत आणि कमी बजेटमध्ये काम होतं, त्यामुळे ते आपण केलं. कॉलेज रस्त्याची लांबी जास्त असल्या कारणाने त्याला निधी मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. त्यासाठी आमची नेहमी वारंवार खासदार साहेब डॉक्टर अमोलजी कोल्हे असतील, त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे नवनिर्वाचित आमदार शरददादा सोनवणे असतील, यांच्याकडे सातत्याने मागणी चालू आहे. हा रस्ता एकतर बजेटमध्ये धरून याला जास्तीचा निधी कसा मिळेल याकडे आपण ग्रामपंचायत नेहमी पाठपुरावा करत आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे तिथं शिवारीनगर जे आहे, म्हणजे गुंजाळ मॅडमच्या मागच्या बाजूला सानेवस्तीवर, त्या भागातील ड्रेनेज लाईन पूर्वी डेअरी वस्तीकडे ओढ्याकडे सोडलेली गेली होती, परंतु तो मागचा भाग विस्थापित झाल्याकारणानं खरं तर तिथं आता बिल्डिंगचं काम चालू झाले आहे. ते मागचं ड्रेनेज बंद करून त्या ड्रेनेज पुढं आणायचं काम खरं तर ग्रामपंचायतीने केलं. ते ग्रामस्थ खूप अडचणीत होते. त्या काळातही रस्ता खोदला गेला सानेवस्तीच्या कोपऱ्यापर्यंत ग्रामपंचायतमार्फत. ही ग्रामपंचायत जबाबदारी पूर्णपणे आहे ती, आणि आम्ही ग्रामपंचायत पूर्णपणे पार पाडू. दुसरं एक असा विषय आहे, सिनियर कॉलेज असला आणि कॉलेज रोड असल्या कारणाने रहदारी आहे, ग्रामस्थांना थोडेसे त्रास होतो. त्यासाठी आपण सध्या मुरमीकरण करून पाणी मारून रोलिंग करणार आहोत त्या ठिकाणी. त्यावरती किती निधीची अपेक्षा आहे, आपण काय पाठपुरावा नक्की करताय? आता तुम्ही पाहिलं असेल, मागील महिन्यात आमची मासिक सभा झाली आणि त्यावेळेस सभेमध्ये आम्ही ठराव घेत असताना आपल्या तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार माननीय शरददादा सोनवणे यांना आम्ही खरं तर एक निवेदन देण्यासाठी जाणार होतो. दादांना आम्ही या ठिकाणाहून फोन केला. या ठिकाणी आमची ग्रामपंचायत पूर्णपणे बॉडी उपस्थित होती. दादांना फोन केल्यानंतर दादा म्हणले मी नारंगावमध्येच आहे. तर दादा स्वतः या ठिकाणी खरं तर ग्रामपंचायतला भेट देण्यासाठी आले आणि दादांनी सांगितलं की स्वतः मी माझ्या प्रयत्नातून रस्ता लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देईल. आपण पाहत आहोत, अजून पालकमंत्र्याची काल परवा निवड झाली आहे पुणे जिल्ह्याची. आता जिल्ह्यात नियोजनचं बजेट होईल. बजेट झाल्यानंतर खरं तर दादांच्या माध्यमातून हा रस्ता लवकरात लवकर व्हावा ही आमची विनंती आहे. म्हाळुंगे रस्त्याला निधी पडल्यामुळं इकडं निधी पडत नाही अशा प्रकारची काही चर्चा आहे? नाही, चुकीचे आहे. खरं तर तो रस्ता प्लॅनमधला आहे म्हाळुंगे रोडचा. आपण पाहिलं असं MDR रस्ता आहे. तो रस्ता म्हणजे 2 तालुके जोडणारा रस्ता आहे. खोडद हद्द ते आंबेगावात असा रस्ता आहे. आणि हा जो रस्ता आहे आपला कॉलेज रस्ता, हा जुना पुन्हा नाशिक हायवे आहे प्लॅनमधला. NH53 असेल किंवा PWD असेल. खरं तर बरेच दिवस आमची ती चाचपणी चालू आहे. आपण पाहत असाल, रिलायन्स पंपापासून माऊली हॉटेल असेल, तिथनं बैलगाडा घाटातनं तसाच रस्ता हा पूर्वी जुना हायवे होता, मुक्ताई मंदिरापर्यंत इथं निघायचा. खरं तर तो रस्ता प्लॅनमध्ये असावा ही आमची खूप दिवसांची मागणी आहे. आम्ही त्याचा पाठपुरावा नाशिक विभागामध्ये पण केला आहे गेल्या वर्षीपासून. तो जर प्लॅनमध्ये असेल तर निधी टाकण्यास चांगलं होईल. दुसरा प्रश्न, तुमच्या पाठपुराव्याने या सावरगाव रस्त्यावरती स्पीड ब्रेकर पडलेले आहेत, मात्र आता त्याच्यावरती नागरिकांची मागणी आहे की त्याच्यावरती स्लाइड्स असाव्यात, तिथं बोर्ड असावेत, सफेद पट्टी असावेत. ते पत्रक असावेत. ते पण त्या स्वरूपाचं पत्र कालच रावसाहेब आपल्या रायकर रावसाहेब यांना दिलं आहे. आणि दुसरी एक विशेष बाब म्हणजे गतिरोधक बसवत नव्हतं तोपर्यंत ग्रामस्थ म्हणतो ते गतिरोधक बसवा, आणि गतिरोधक बसवल्यानंतरही अपघात होऊ लागले आहेत. काही ग्रामस्थांचे असं म्हणणं आहे गतिरोधक नव्हते पाहिजे का, त्या ग्रामस्थांनीच गाड्या हळू चालवल्या पाहिजेत. त्यामुळे आता दुहेरी अवस्था होती अशा ठिकाणी तयार. तुम्ही काय रावसाहेबांना काय पत्र दिलेलं आहे आणि त्यांचा काय प्रतिसाद आहे? ते म्हटले पुढील आठवड्यात मारून देतो, पांढरे पट्टे मारू आणि बोर्ड लावू. या ठिकाणी गतिरोधक आहेत, शाळा कॉलेज आहेत, असे बोर्ड लावणार आहेत.